आपण यायचं प्लीज विनंती असेल. आपला देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. अगदी जर का आपण बघितलं तर महाराजांची प्रतिमा असलेली ही चमचमाती ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते. सन्माननीय महावीर बाफला साहेबांना माही मार आहे म्हणजे हेच महावीर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमांना अफलातून खेळ आपण बघितला आणि त्यांना विधिमार्ग सन्मानित केले जाते. पप्पाला प्राइज भेटणार. यस महावीर सर थोडासा वेळ आपला घेईल. ही स्पर्धा खेळत असताना आयोजन कसं वाटलं? शिवसाई मित्र मंडळाबद्दल काय बोलाल? आयोजन एकदम उत्तम होता आणि सगळ्यांनी एकदम म्हणजे स्पोर्ट्समॅन खेळलो सगळे आणि मजा आली खेळायला. तसंच आयोजन पुढच्या वर्षी पण करू आम्ही. पुढच्या वर्षी सुद्धा संघ घेणार का? घेणार ना, का नाही घेणार. यस थँक्यू सो मच. हे होते महावीर सर, धन्यवाद. त्यानंतर शिवसाई स्टार टीमचे संघमालक सन्माननीय सुनीलजी जाधव साहेब विनंती करतो यायचं साहेब या आपल्या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. सुनीलजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. सुनील जाधव साहेब या. अभी इधर सुन क्या है बड़ा क्या यार तू मेरे पे. अरे नहीं जानबूझ के नहीं क्या छोड़ दे. ए रुद्रा कुठली ट्रॉफी पाहिजे तुला? कुठली ट्रॉफी पाहिजे? कुठली ट्रॉफी पाहिजे? संघ आहे अर्थातच शिवसाई स्टार आणि या संघ मालक आहेत सुनील जाधव साहेब. मला वाटतं गतवर्षी सेकंड प्राइज त्यांच्या नावावरती राहिलं होतं आणि गतवर्षी सेकंड प्राइजचे मानकरी राहिले होते. यावर्षी आपण पाहिलं तर त्यांचा सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. आज संघ मालक तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि बऱ्याच खेळण्याची संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध झाली त्यासाठी आपला सन्मान केला जातो. त्याचबरोबर काय बोलताय? नेक्स्ट टीम मी विनंती करेल संघ अर्थातच एवढं सुनील सर ही स्पर्धा खेळत असताना आपल्या टीमच्या खेळाडूंबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? नाही बोलावं लागणार असं आहे. माहिती आहे आपल्याकडे, काय टेन्शन नाही. ही स्पर्धा खेळत असताना आयोजन कसं वाटलं? या स्पर्धेमध्ये खेळताना मजा आली का? मजा आली. फायनल आल्यानंतर अजून मजा आली. अरे वा. पुढच्या वर्षी सुद्धा संघ निवडणार का? 100%. सुनील जाधव साहेब यांच्याशी आपण मुलाखत करत होतो. त्यानंतर सन्माननीय शिवसाई किंग्स टीमचे संघ मालक आहेत सन्माननीय विकासजी चव्हाण साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. या स्पर्धेची गोड आठवण म्हणजेच या स्पर्धेची आठवण 365 दिवस तुमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये राहू म्हणूनच काय सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मान करतो. महाराजांची सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतो. चव्हाण साहेबांचा या ठिकाणी शुभागमन शुभ सन्मान इथून मात्र वरती बसव त्याला. खूप चांगला खेळ त्यांनी सुद्धा दाखवला आणि त्यांचा लिस्टिंग मास्टर देखील आपल्याला पाहायला मिळतो. विकास सर ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटलं आणि काय एन्जॉय केलं? पप्पा कसा खेळला? थँक्यू. विकास सर बोलताना त्यांनी बोलतात आणि त्यांची बॅटिंग बॉलिंग जास्त बोलते. त्याचबरोबर सन्माननीय शिवसाई इंडियन्स टीमचे संघमालक विशालजी जगताप साहेबांचा या मंचावरती शुभ सन्मान केला जाईल. खूप चांगला खेळ दाखवला. विकास जगताप साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. विशाल जगताप साहेब शिवसाई इंडियन्स या टीमचे प्रतिनिधित्व करत असताना संघ मालकाच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळाले. टाळ्या कमी येतात, टाळ्या येऊ द्या. विशाल सर एक प्रश्न जरूर विचारेल. आज आपला संघ थोडस प्रयत्न कमी
आपल्याला पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी आपण अजून ताकदीने आणि जोमाने खेळाल. ही स्पर्धा खेळत असताना काय बोलायला, आयोजन कसं वाटलं? शिवसाई मित्रमंडळाचं आयोजन हे खूप छान होतं. माझंही पहिलंच वर्ष होणार म्हणून होतं, तर आमच्या पूर्ण टीमने 100% प्रयत्न करण्याचा हे केला आणि आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आलो. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन. चला यानंतर मी विनंती करतो शिवसाहेब पॅकर्स टीमचे संघमालक सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. त्यांच्या टीम मध्ये सागर गाडगे होता, परंतु आज सागर गाडगेनं सिद्ध करून दाखवला. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि त्यांच्या टीमने खूप चांगलं क्रिकेट खेळलं. मिलिंद पाटील साहेबांना या व्यासपीठावरती आपण सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि त्यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. मिलिंद दादा, काय बोलायला या स्पर्धेविषयी? स्पर्धा कशी वाटली? करतो स्पर्धा कशी वाटली? थँक्यू सो मच. त्यांना देखील भरपूर स्पर्धा आवडली आणि पुढच्या वर्षी देखील ते या स्पर्धेमध्ये आपला संघ घेतील अशी आम्ही आशा बाळगतो. त्यानंतर शिवसाई वॉरियर्स टीमचे प्रकाश शिंदे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. संघमालक आपल्याला संजयजी दाखवे साहेब होते, परंतु ते इथे मात्र काही कारणास्तव उपस्थित नाही आणि प्रकाशजी शिंदे त्यांच्या टीमचे प्रतिनिधी, त्यांचा मी या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. ॲज अ क्रिकेटर म्हणून खूप चांगला क्रिकेट त्यांनी खेळलं. त्यानंतर मी विनंती करतो यस प्रकाश सर आपल्याशी चर्चा करतील. प्रकाश सर, ही स्पर्धा खेळत असताना आपला देखील खूप चांगला खेळ राहिला. आपल्या टीम बद्दल, टीम वर्क बद्दल काय बोलाल? मी एवढंच सांगेन, आमचं टीम वर्क एकदम चांगलं झालं. प्रत्येक संघामध्ये 2-3 जोडीला 1-2 खेळाडू असतात आणि त्याच्यामुळे त्या 2-3 खेळाडूंवरच सगळा संघ डिपेंड असतो. तरी पण आमचा संघ चांगला खेळ असे म्हणेन. आणि या स्पर्धेचे नेहमी आयोजन करणारे रुपेश आणि गणेश खरोखर यांनी दरवर्षी मेहनत घेतात आणि ते कार्यक्रम इथे आयोजन करतात, त्याच्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो. आजकाल या मुलांना मोबाईलमुळे क्रीडा खेळ ते मागे राहिलेले आहेत सगळे आणि त्यांचा जो हा उपक्रम आहे अतिशय चांगला आहे. त्यांनी हा उपक्रम कंटिन्यू चालू ठेवावा अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू सो मच. खूप चांगला संवाद आपल्यापर्यंत साधला प्रकाश सरांनी. नेक्स्ट सन्मान शिवसाई फायटर्स संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचे ओनर संजयजी बोराडे साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. संजयजी बोराडे साहेबांना या व्यासपीठावरती आपण महाराजांचे त्यांचे संघमालक रईस खान साहेब या ठिकाणी उपस्थित नसल्या कारणामुळे संजय साहेब या ठिकाणी तो सन्मान स्वीकारतात आणि संजय साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. ओंकारने देखील खूप चांगला खेळ दाखवला. संजय सर, काय बोलायला या स्पर्धेबद्दल? आपण देखील ॲज अ क्रिकेटर म्हणून खूप चांगलं क्रिकेट खेळलं. यंगस्टर खेळाडूंबद्दल काय बोलाल? या स्पर्धेचं आयोजन उत्कृष्ट झालं होतं आणि आमच्यासारख्या 40+50+ लोकांना पण चान्स दिला, त्यामुळे एक जास्त अनुभव चांगला भेटतो आम्हाला खेळायला आणि लहान मुलांना पण त्याबद्दल चांगला खेळायला एक व्यासपीठ तयार होतं, त्यांना पण चांगलं खेळायला भेटतं. हेच बोल बाकी. थँक्यू सो मच. संजय सर, आपण एक सिनियर आहात, यंगस्टर खेळाडूंना काय सल्ले द्याल? यंगस्टर खेळाडू सतत खेळत राहावं असं आमचं म्हणणं आहे. असंच आयोजन सारखं खेळत राहावं. 40+50+ मध्ये आम्हाला खेळायला भेटेल. थँक्यू सो मच. खूप चांगला संवाद आपण ऐकलात संजय सरांचा. नेक्स्ट मी मायक्रोफोन सोपवतो किरणजी मस्कल सरांकडे. धन्यवाद. फक्त प्रश्न विचार 2-3
धन्यवाद. गेले 3 दिवस जी स्पर्धा आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं ऐकत आलोय, खऱ्या अर्थानं जगत आलोय, की अर्थातच शिवसाई प्रीमियर लीग 2024 आणि फायनलचा दिवस संपला. 3 दिवस खूप छान जगून घेतलं. आता उद्यापासून या मैदानामध्ये नाही यायचं. उद्यापासून आपला काम, धंदा, व्यवसाय, प्रपंच आणि टीव्हीचा रिमोट या सर्व गोष्टींमध्ये पुन्हा एकदा गुंतून जायचं. क्रिकेटची हीच मजा असते. खऱ्या अर्थानं मी रुपेश दादाकडे येईल. एक छान आयोजक, आता स्पर्धा आयोजन मी देखील एक गणेश दादा मी विनंती करेल. गणेश दादा आपण देखील या व्यासपीठावरती. गणेश दादा प्लीज आपण देखील या. आयोजन करणं खूप अवघड असतं. मी स्वतः एक आयोजक आहे. आम्ही देखील खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन येतो. अगदी दिवस रात्र बाहेर थांबावं लागतं आणि आयोजन असल्यानंतर झोप वगैरे सगळं सोडून कंटिन्यू ती स्पर्धा यशस्वी होईपर्यंत, फायनल होईपर्यंत ती स्पर्धा यशस्वी करून दाखवायची असते. खूप जणांना प्रत्येकजण त्या स्पर्धेकडे लक्ष देतो. स्पर्धा जेव्हा आपण करतो, आयोजन जेव्हा आपण करतो, तेव्हा चांगलं झाल्यानंतर खूप कमी लोक आपल्याला पाठीमध्ये थाप देतात. पण जेव्हा आपण चुकतो तेव्हा प्रत्येकजण आपल्याकडे बोट दाखवतो. ही एक